या संध्याकाळच्या वेळेस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि नाताळ हा संपूर्ण जगामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो आणि ज्यावेळेस आपण देवाची भक्ती करतो, देवाची उपासना करतो, देवाची आराधना करतो, देवाचा आत्मा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतो. जरी मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनच्या या काळामध्ये आपण आपलं जीवन व्यतीत केलं, मंदिरं देखील बंद होते, चर्च देखील बंद होतं, परंतु प्रभूने आज या इंटरनेटच्या माध्यमातून क्रिसमसचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणण्याची सुवर्णसंधी आम्हाला दिलेली आहे. आम्ही सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि देवबापाचे आभार मानतो, कारण प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक उत्तम दान, आशीर्वाद देवापासून आम्हाला प्राप्त होत असतो आणि म्हणून ही वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपण देवाचा गौरव करू शकतो आणि देवाचे आभार मानू शकतो आणि नाताळ निमित्ताने देवाच्या वचनाच्याद्वारे, गीतांच्याद्वारे, भक्तीच्याद्वारे आपण आनंद करू शकतो. आणि म्हणून चर्च ऑफ द नॅझरीन रामटेकडी पुणे या चर्चच्या वतीने, चर्च बोर्डच्या वतीने आणि इतर जे सर्व सभासद आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि नक्कीच हा कार्यक्रम तुम्हाला आवडेल आणि तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इथून पुढं देखील चर्च ऑफ द नॅझरीन रामटेकडी पुणे या नावाने चॅनल असणार आहे. त्यावरती आमचे संदेश, आमचे सर्व कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडेल हा विश्वास आम्ही ठेवतो. परंतु त्याआधी आपण हा कार्यक्रम देवाच्या हातात समर्पित करूया आणि प्रार्थना करूया आणि देवाला आपलं जीवन समर्पित करूया. हा नाताळ आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित व्हावा अशी देवाचरणी आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही आभार मानतो आणि स्तुती करतोस प्रभू, आजचा दिवस तो आम्हाला दिलेला आहे आणि प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो कारण आजची ही वेळ प्रभू तुझ्या कृपेची, तुझ्या आराधनाची, तुझ्या भक्तीची आहेत आणि म्हणून प्रभू देवबापा आम्ही नम्र होऊन तुझ्या जवळ येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद प्रभू आज आमच्या जीवनामध्ये तू दिलेला आहेत आणि प्रभू देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो प्रभू देवबापा. या माध्यमातून देखील आम्ही ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद करू शकतो आणि म्हणून प्रभू देवबापा प्रार्थना करतो देवबापा, आजच्या या कार्यक्रमाच्याद्वारे अनेकांना तुझी सत्यता समजू दे, अनेकांना तुझं वचन समजू दे, अनेकांना ख्रिस्त जन्माचा खरा आनंद आणि सत्यता तू समजू दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझ्या वचनाच्याद्वारे, गीतांच्याद्वारे प्रभू अनेकांच्या अंतकरणामध्ये तू कार्य कर आणि प्रभू देवबापा या कार्यक्रमाच्याद्वारे अनेकांचं जीवन परिवर्तित होऊ दे अशी आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू देवबापा प्रार्थना करतो देवबापा, आम्हा सर्वांबरोबर तू हो. जितके लोक प्रभू आज हे कार्यक्रम पाहत आहेत त्या प्रत्येकांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि त्या प्रत्येकांच्याद्वारे प्रभू तुझं गौरव तू होऊ दे. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या पवित्र नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला, कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुभ जगतीला. कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुभ जगतीला. पुन्हा एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला, कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुद्ध जगतीला. कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुद्ध जगतीला. असे चांगले गाण ऐकिले यो मी ग्रह बोलाई, असे चांगले गाण ऐकिले यो मी ग्रह बोलाई. पुन्हा एकदा विश्व भासले मधुर गाण ते गाई. पुन्हा एकदा विश्व भासले मधुर गाण ते गाई. पुन्हा एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला, कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुद्ध जगतीला. कृपा मानवा शांती आपुल्या सदा शुद्ध जगतीला. प्रेम प्रतिमा शांती रसिकता आशा
एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला कृपा मानवा शांती अफुल सदा शुद्ध जगतीला कृपा मानवा शांती अफुल सदा शुद्ध जगतीला ध्यान जयाचे गाण जयाचे दया अव्ययादि धरे ध्यान जयाचे गाण जयाचे दया अव्ययादि धरे तेच तेच हे गाण आपुले करुणी ध्याले रमणे तेच तेच हे गाण आपुले करुणी ध्याले रमणे पुन्हा एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला कृपा मानवा शांती अफुल सदा शुद्ध जगतीला कृपा मानवा शांती अफुल सदा शुद्ध जगतीला कृपा मानवा शांती अफुल सदा शुद्ध जगतीला बातों में हम गुस्सा जाते हैं, जो ना करना हमको हम कर जाते हैं। छोटी छोटी बातों में हम गुस्सा जाते हैं, जो ना करना हमको हम कर जाते हैं। मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। सबसे बड़ा खिलाड़ी वो मेरा यीशु है, उसके सिवा ना और कोई दूजा है। सबसे बड़ा खिलाड़ी वो मेरा यीशु है, उसके सिवा ना और कोई दूजा है। मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो
सारे लोगों से वो प्यार करता है, जो उसे ढूंढता है वो उसे पाता है। हम सारे लोगों से वो प्यार करता है, जो उसे ढूंढता है वो उसे पाता है। मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। मैं हो गया दीवाना, यीशु का दीवाना, यीशु से मुझे प्यार हो गया। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम, आनंद वाटतो। आज या ऑनलाईन व्हिडिओच्या द्वारे आज आम्ही तुमची भेट घेत आहोत। नाताळाचा महिना आहे, सर्वांसाठी आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आहे। मागील अनेक महिन्यांपासून आपण एका भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहोत, परंतु तरी देखील आपण देवाची स्तुती करूया, धन्यवाद देऊया, कारण देवाने आपल्या सर्वांना या क्षणापर्यंत जीवन ठेवलेलं आहे। चर्च ऑफ द नॅझरेथ रामटेकडी पुणे याकडून नाताळाचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। येणारा नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा असो। ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही ख्रिसमसचा प्रोग्राम तुमच्यापर्यंत आणलेला आहे। यावेळेस काही ख्रिस्ती जन्माचे गीत गाऊन आपण देवाचा गौरव करणार आहोत। तुम्ही सर्वजण या प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा अशी तुम्हाला विनंती आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोला ख्रिस्त महाराज की जय, बोला ख्रिस्त महाराज की जय। आपण सर्वजण मिळून परमेश्वराचा स्तुती आणि आराधना करणार आहोत। पहले गीत गाऊन हम परमेश्वराचा गुणगान आपण गाणार आहोत। शोर दुनिया में ये हो गया, हालेलुया, शोर दुनिया में ये हो गया, क्या हुआ कि शोर दुनिया में ये हो गया, क्या हुआ कि आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। गडरिया रात में भेड़ों को चराते थे, गडरिया रात में भेड़ों को चराते थे, गडरिया रात में भेड़ों को चराते थे, गडरिया रात में भेड़ों को चराते थे। दूत संदेश सुने दे गया, दूत संदेश सुने दे गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। मध से सोना मूल्यवान लेके आए थे, मध से सोना मूल्यवान लेके आए थे, मध से सोना मूल्यवान लेके आए थे, मध से सोना मूल्यवान लेके आए थे। हो देखो दुनिया का, हो देखो दुनिया का, हो देखो दुनिया का नूर आ गया, देखो दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ह्यासाठी झाला की प्रत्येक मनुष्याला तारण मिळावा, प्रत्येक मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळावा आणि तो आमच्या संरक्षणासाठी आम्हास पापातून बाहेर काढण्यासाठी तो पृथ्वीवर आला आणि ते आमच्या सर्वांचा पाप स्वतःवर घेतला आणि त्या क्रूसावर जीव दिला आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हा तो जिवंत आहे, आमच्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक गीत गाऊन परमेश्वराचा स्तुतीने आराधना करूया. रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला. हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला. रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला 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 यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला. हर मुसीबत में वो काम आया मुझे, हर मुसीबत में वो काम आया मुझे. मरते मरते यीशु ने बचाया मुझे, मरते मरते यीशु ने बचाया मुझे. मरते 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 यीशु ने बचाया मुझे. रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला 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 यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला. जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. तेरा बिगड़ा तेरा बिगड़ा तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला 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 यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला 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 यीशु है रखवाला.
प्रभू येशू ख्रिस्त आमचा संरक्षण करणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो आम्हाला एक नवीन जीवन प्राप्त होतो. हालेलुया. परमेश्वराचा प्रेम या मनुष्यावरती असा प्रगट झाला की त्याने आपला एकूण एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. हालेलुया. परमेश्वराचा प्रेम त्याच्यावर झाले म्हणून आपण परमेश्वराचं प्रेम इतर लोकांपर्यंत नेऊया आणि लोकांना सांगूया खरंच परमेश्वर प्रेम करणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण एक गीत गाऊया. प्यारा मसीह का पैगाम हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 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 ओ हालेलुया हालेलुया. अंधों को आके दिया यीशु ने, घोड़ी को चंगा किया यीशु ने. अंधों को आके दिया यीशु ने, घोड़ी को चंगा किया यीशु ने. आज भी यीशु जिंदा है, बोलो आज भी यीशु जिंदा है. हम बताने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 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 ओ हालेलुया हालेलुया. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 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 ओ हालेलुया हालेलुया. क्रूस पर यीशु मारा गया है, तीसरे दिन वो जी उठा है. क्रूस पर यीशु मारा गया है, तीसरे दिन वो जी उठा है. आज भी यीशु जिंदा है, बोलो आज भी यीशु जिंदा है. हम बताने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 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 ओ हालेलुया हालेलुया. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. प्यारा मसीह का पैगाम ये हम सुनाने आए हैं, देता नजर गुनाहों से हम बताने आए हैं. हालेलुया हालेलुया ओ हालेलुया
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आनंद वाटतो पुन्हा एकदा नाताळ निमित्ताने देवाचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. आणि चर्च ऑफ द नॅझरीन रामटेकडी पुणे या चर्चकडून तुम्हा सर्वांना नाताळाची आणि येणाऱ्या नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण नाताळाचा सण साजरा करत असतो, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची स्वार्था देवदूतांनी येऊन मेंढपाळांना सांगितली. आणि ती स्वार्था ही होती की आज आपल्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. देवाचा संदेश तुमच्यापर्यंत आणत असताना आपण प्रथम प्रार्थना करूया आणि विश्वास ठेवतो की देव हा या वचनाच्याद्वारे आज तुम्हा सर्वांची भेट घेणार आहे. प्रार्थना करूया. देवबाबा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो, कारण तू चांगला परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा आनंद आम्ही सर्वजण साजरा करत असताना प्रभू खरा ख्रिस्त, खरा आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होऊ दे. जर तू आमच्या जीवनामध्ये नाही तर आमचा आनंद करणं हा व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रभू आज तुझ्या वचनातून आम्ही प्रत्येकजण पाहत असताना तुझ्या आत्म्याच्याद्वारे आम्हा प्रत्येकांना तू मार्गदर्शन कर. आम्हाला ऐकणारे कान, समजणारा अंतःकरण तू दे. आणि प्रभू देवबाबा, जसं तुझं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तुझा आनंद आमच्यामध्ये असतो आमचा आनंद परिपूर्ण होतो. आणि म्हणून प्रभू आज या वचनाच्याद्वारे तू आम्हा सर्वांना आनंदित कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस पवित्र शास्त्रामधून मी काही वचनं आपल्या सर्वांसाठी वाचू इच्छितो. लूक शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय वचन 8 ते 11 पर्यंत. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळेत आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची स्वार्था मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आज या एका विषयाकडे ज्यावेळेस आपण पाहत आहोत की आज आमचा आनंद कुठं आहे. अनेक वेळास आनंदाबद्दल आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये वेगवेगळे कल्पना असतात, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला खऱ्या आनंदाबद्दल सांगतं. जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, देवदूताने येऊन खऱ्या आनंदाची बातमी संपूर्ण जगाला कळवली. आणि ती बातमी ही होती की आज आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. आमचा आनंद कुठं आहे? जर आमचा आनंद ख्रिस्तामध्ये आहे तर आम्ही कधीही निराश होणार नाही, कारण ख्रिस्त आम्हाला आनंदित करण्यासाठी या जगामध्ये आला. ख्रिस्ताचा आनंद ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये राहतो त्यावेळेस आमचा आनंद परिपूर्ण होतो. आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे, रिवाजाप्रमाणे, नियमाप्रमाणे चालू शकत नाही, कारण देवाने आम्हा प्रत्येकांना त्याचं लेकरू होण्याचा सन्मान दिलेला आहे. आणि म्हणून जसं जग आनंद करतं तसं आम्ही आनंद करू नये असं देवाचं वचन देखील आम्हाला सांगतं. मग ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये आहेत, जर ख्रिस्ताचा आनंद आमच्या जीवनामध्ये आहेत तर आम्ही कदापि निराश होणार नाही, कारण खरा आनंद काल, आज आणि युगानुयुग हा सारखाच असतो. आणि खरा आनंद जो काल, आज आणि युगानुयुग आमच्या बरोबर आहे तो ख्रिस्त प्रभू आहे. ख्रिस्तामध्ये तो आम्हाला आनंद आहे. तो आनंद आमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकत नाही. तो आनंद कधीही न संपणारा असा आनंद आहे. आणि म्हणून नाताळाचा खरा आनंद प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारणाची भेट स्वीकारून प्राप्त होत असतो. जर आम्हाला नाताळ हा समजायचा असेल, जर आम्हाला ख्रिसमस हा समजायचा असेल, जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही केला नाही, जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आम्ही आमंत्रण दिलं नाही, तर आम्हाला नाताळामध्ये आनंद करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारणाची भेट स्वीकारून आम्हाला खरा आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. आज 4 अशा मुख्य बाबी मी तुमच्या समोर ठेवणार आहे, ज्याच्याद्वारे आम्हाला समजून येईल की आनंद कशामध्ये आहेत. का देवदूतांनी येऊन आनंदाची बाब लोकांना सांगितली, का देवदूतांनी येऊन आनंदाची घटना लोकांना सांगितली, जगाला विदित केली, मेंढपाळांना विदित केली. आणि तो आनंद आम्हाला कसा प्राप्त होऊ शकतो, त्या आनंदाबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, याकडे आज आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली बाब जर आम्ही देवाच्या वचनानुसार पाहण्याचा प्रयत्न केला, द न्यूज अबाउट द सेवियर ब्रिंग्स ग्रेट जॉय बिकॉज इट इज अ गुड न्यूज फॉर सिनर. महान आनंदाची बातमी देवदूत घेऊन आले आणि ती ही की येशू हा तारणारा आहे.
पापी लोकांसाठी ही आनंदाची बातमी होती. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, मत्ती शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि वचन 21 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहण्यासाठी भेटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हे पापाच्या उद्धारासाठी झाला. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये यासाठी जन्मास आला की त्याच्याद्वारे पापी लोकांना त्यांच्या पापांची क्षमा मिळावी. देवाचं वचन याप्रमाणे म्हणतं, मत्ती शुभवर्तमान पहिला अध्याय आणि वचन 21 मध्ये, तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहेत. जर आम्ही हे स्वीकारतो की आम्ही पापी आहोत, तर ही आनंदाची बाब आमच्यासाठी आहे की ख्रिस्त आमच्यासाठी जन्मास आलेला आहे. आणि म्हणून पापी लोकांना तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. देवाचा आनंद त्यावेळेसच परिपूर्ण होणार ज्यावेळेस आम्ही आमच्या पापाचा अंगीकार करणार, ज्यावेळेस आम्ही कबूल करणार की आम्ही पापी आहोत आणि आम्हाला देवाकडून पापाच्या क्षमेची गरज आहे. जर आम्ही तसं स्वीकारत नाही तर मात्र आमचा आनंद परिपूर्ण होणार नाही. जग जसा आनंद आम्हाला देतं तसा आनंद देव आम्हाला देत नाही. तर देव आम्हाला खरा आनंद देतो आमच्या पापांची क्षमा करून. लूक शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि वचन 79 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला दिसून येईल की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस बेथलेहेम गावामध्ये त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस मेंढपाळ हे कळप राखत होते. त्या मेंढरांची राखण ते करत होते. अंधकार होता. जर आम्ही कल्पना केली तर आम्हाला दिसून येईल, आम्हाला समजेल की त्या रात्रीच्या वेळेस अंधकार होता आणि त्या अंधकारामध्ये हे सर्व मेंढपाळ एकत्र बसून आपला जो कळप आहे, आपले जे मेंढरं आहे ते राखत होते. आणि मग आम्ही पाहतो की अचानक देवाचा दूत त्या ठिकाणी उपस्थित झाला. देवाचा दूत त्या ठिकाणी प्रकट झाला आणि त्यांच्या अवतीभोवती प्रकाश झळकू लागलं. त्या ठिकाणी प्रकाश उजळला असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून लूक शुभवर्तमान पहिला अध्याय आणि वचन 79 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की यासाठी की त्यांनी अंधकारात व मृत्यूछायात बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गावरती लावावे. रात्रीच्या वेळेस मेंढपाळ त्या ठिकाणी कळप राखत होते. अंधकारामध्ये ते बसलेले होते. हा आम्हाला हे दर्शवतो की ज्यावेळेस मनुष्य हा पापामध्ये आहेत म्हणजेच त्याचं जीवन हे अंधकारामध्ये आहेत आणि त्या अंधकारातून बाहेर येण्यासाठी, त्या अंधकारातून मुक्त होण्यासाठी, त्या अंधकाराच्या प्रजेवर सत्तेवर अधिकार मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असं आम्ही देवाच्या वचनानुसार पाहतो. आणि ही आनंदाची बाब तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत की जर आमचं जीवन अंधकारामध्ये आहेत, जर अजून देखील आम्हाला पाप किती भयंकर आहे समजलेलं नाही तर आम्हाला कधीच ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे येता येणार नाही. जर आम्हाला ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे यायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आम्ही आलं पाहिजे. मनुष्याचं जीवन हे अंधकारामध्ये अडकलेले आहेत. पापाने देवाच्या निर्मितीवरती भयंकर अनर्थ, नाश आणि सर्व प्रकारचं निराशा आणलेली आहेत. आणि याच अनर्थाला, याच नाशाला, याच भयंकर परिस्थितीला नाहीसं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि ही तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की आमचं अनर्थ, आमचा नाश ख्रिस्ताच्या जन्माच्यामुळे नाहीसा झाला. तो आनंद तुम्हाला आणि मला माझ्या जीवनामध्ये पाहिजेला आहे. दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनानुसार पाहतो, द न्यूज अबाउट द सेवियर ब्रिंग ग्रेट जॉय बिकॉज इट इज ट्रू न्यूज. महान आनंदाची बातमी देवदूतांनी येऊन सांगितली प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, कारण ती सत्य बातमी होती, ती खरी बातमी होती. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं असत्य नव्हतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लबाडी नव्हती, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेरफेर नव्हतं. ती सत्य घटना, ती सत्य बातमी, ती सत्य गोष्ट देवदूतांनी या जगाला ऐकवली, आपल्या सर्वांना त्यांनी दिली. योहान शुभवर्तमान 8 अध्याय वचन 32 जर आम्ही वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधनातून मुक्त करू शकतो. जर आम्हाला सत्य समजला नाही, ख्रिस्ताची बातमी ही सत्य आहे, ही काल्पनिक नाही. कुठल्या तरी गावामध्ये एखाद्या देवाने मनुष्याचं रूप धारण करून तो जगामध्ये आला असं मुळीच नाही.
देव जसा सत्य आहे, त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्याद्वारे घडणाऱ्या घटना देखील सत्य असतात. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की आज सत्य तुमच्या आणि माझ्यासाठी जन्मास आलेलं आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि वचन 14 जर आम्ही वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल असं लिहिलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्यांनी आम्हामध्ये वस्ती केली. आणि पुढं असं लिहिलेलं आहे की ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एक पुत्राचं गौरव असावं, असं सत्याने आणि अनुग्रहाने परिपूर्ण होतं. येशू ख्रिस्त हा सत्य आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहेत. त्याचा गौरव आम्ही पाहिला. जोपर्यंत ते सत्य आम्हाला समजत नाही, जोपर्यंत ख्रिस्ताचा सत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारत नाही, आमचं जीवन असत्यामध्ये आम्ही जगत आहोत. जगामध्ये सर्व प्रकारचं असत्य आहेत, लबाडी आहेत. आणि जर कुठंतरी सत्य आम्हाला दिसेल तर ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आम्हाला पाहण्यासाठी भेटतं. आणि म्हणून लोकांच्या म्हणण्याने प्रभू येशू ख्रिस्त हा देव झालेला नाही. लोक म्हणतात म्हणून तो देव आहे, हा विचार आम्ही आमच्या मनामध्ये आणू नये. देवदूतांनी येऊन सांगितलं म्हणून तो देव झाला असं देखील नाही. येशू ख्रिस्त हा देव आहे. तो होता आणि तो असणार आहे. तो कधीही न बदलणारा असा देव आहे. आणि म्हणून लोकांनी सांगितल्याच्याद्वारे तो देव बनला असं मुळीच नाही. उलट आम्हाला देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर प्रीती केली आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. ह्याचा अर्थ हा की देवाने तुमची आणि माझी आठवण केली, तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी तो या जगामध्ये आला. आणि म्हणून अनेक प्रकारे जगामध्ये विश्वास आहेत. लोक असत्याला देखील सत्य बनवून लोकांच्या समोर ठेवतात आणि मग आम्ही त्या असत्याला सत्य म्हणून आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो. अनेक लोक असं म्हणतात की मग सगळेच मार्ग हे स्वर्गाकडे जाणारे आहेत. काही लोक असं म्हणतात की सगळेच देव हे एकासारखे आहेत. काही लोक असं म्हणतात की सबका मालिक एक आहेत. सबका मालिक एक नाही. सगळे मार्ग हा स्वर्गाकडे जात नाही. हा एकच देव आहे, हा एकच सत्य आहे, हा एकच जीवन आहे, हा एकच मालिक आणि एकच स्वामी आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त प्रभू, इतर कोणीही नाही. ही सत्यता तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो सत्याने परिपूर्ण होता. आणि म्हणून सगळेच मार्ग हे प्रेमाचे नसतात. देवाचं वचन आम्हाला सांगतं की एकच मार्ग तो प्रीतीचा होता जो देवाने या जगावरती केला आणि तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. ही सत्यता तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये समजली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्ही देवाकडे जाऊ शकतो. दुसरा मार्ग नाही, दुसरी सत्यता नाही. हा एकच मार्ग आहे, हा एकच जीवन आहे, हा एकच सत्य आहे की ज्याच्याद्वारे आम्ही ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, द न्यूज अबाउट द सेवियर ब्रिंग ग्रेट जॉय बिकॉज इट इज न्यूज ऑफ क्राइस्ट द लॉर्ड. आमच्यासाठी महान आनंदाची बातमी देवदूतांनी घेऊन आली आणि ती महान आनंदाची बातमी ही होती की ख्रिस्त हा प्रभू आहे, ख्रिस्त हा देव आहे. आणि म्हणून कारण ती ख्रिस्त प्रभू संदर्भात होती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल ती होती. आणि म्हणून ती बातमी आम्हाला त्या ठिकाणी पाहण्यासाठी भेटतात. आम्हाला फक्त त्या महान भेटाची गरज होती असे नव्हे, तर ती भेटच मुळात महान होती. हा फरक आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजलं पाहिजे की आम्हाला एखाद्या महान भेटीची गरज नाही की कुठली तरी महान भेट आम्हाला प्राप्त होणार आणि मग आमचं जीवन काहीतरी सवरणार, आमचं जीवन चांगलं होणार. पण देवाचं वचन सांगतं की ती भेटच मुळात महान होती. ह्याचा अर्थ हा की प्रभू येशू ख्रिस्त हा मुळात महान आणि सामर्थ्यवान देव होता. आणि म्हणून त्याच्याबद्दल लिहिण्यात आलं की प्रभू येशू ख्रिस्त तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी जन्मास आलेला आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की काळाची पूर्णता झाली आणि योग्य वेळी योग्य स्थानी ख्रिस्त अवतरला. देवाची महान भेट म्हणून तो या जगात आला. येशू ख्रिस्त स्वतःच्या पापांसाठी मरण पावला नाही,
तो अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी जन्मास आला नाही. तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला आमच्या पापांपासून सोडवण्यासाठी तो या जगामध्ये आला. योग्य वेळी योग्य ठिकाणी तो जन्मास आला आणि त्यांनी योग्य गोष्ट मनुष्याच्या जीवनासाठी परिपूर्ण केली. तो म्हणजे त्यांनी तारणाचा मार्ग तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. इब्रिकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि वचन 3 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला एक महत्त्वपूर्ण वचन त्या ठिकाणी पाहण्यासाठी भेटतं. इब्रिकरास पत्र 2 अध्याय आणि वचन 3 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे किंवा तारणाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल. जर ख्रिस्ताकडे आम्ही दुर्लक्ष करतो, जर ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनापासून दूर केलेला आहे, जर ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये जागा नाही, तर आमचा निभाव लागणार नाही. आणि ही सत्यता आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी की त्या ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी जागा नव्हती, पण आज तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ख्रिस्ताने जागा केलेली आहेत. आणि तो म्हणतो ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही देखील असावं. ज्यावेळेस आम्ही देवाचा स्वीकार, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार तारणारा म्हणून आमच्या जीवनामध्ये करणार, त्यावेळेसच आम्ही त्याच्याबरोबर राहू शकतो. अन्यथा आमची जागा नरकामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही त्या तारणाकडे, त्या तारणाच्या स्वार्थेकडे दुर्लक्ष करू नये. जर आम्ही दुर्लक्ष करतो, जर अयोग्य रीतीने आम्हाला ती तारणाची स्वार्थ समजलेली आहेत, तर आमचा निभाव लागणार नाही. आम्हाला मार्गामध्ये जाण्यासाठी, आम्हाला त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे, त्याच्याद्वारेच आम्ही देवाकडे जाऊ शकतो. चौथी आणि शेवटची गोष्ट, द न्यूज अबाउट द सेवियर ब्रिंग ग्रेट जॉय बिकॉज इट इज फॉर ऑल पीपल. नाताळ हा फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे. नाताळ हा फक्त जे चर्च आहे त्याच्यासाठी नाही आहेत. नाताळ हा फक्त ख्रिस्ती समाजासाठी नाही आहेत. नाताळ हा सर्वांसाठी आहेत. कारण येशू ख्रिस्त हा सर्वांसाठी जन्मास तो आला आणि म्हणून तो या जगामध्ये येत असताना ख्रिस्त येशू हा तारणारा, ही आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे आणि जे विश्वास ठेवतात त्यांना बदलणारी आहेत. हे विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारले पाहिजे. अनेक वेळा आम्ही आमचे विचार असे होऊन जातात की येशू ख्रिस्त हा परराष्ट्रीयांचा देव आहेत, येशू ख्रिस्त हा कुठला तरी फॉरेनर आहेत, येशू ख्रिस्त हा भारतासाठी नाही, येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी नाही. पण लक्षात ठेवा, देवाचा मार्ग हे संपूर्ण जगासाठी आहेत. ख्रिस्त या जगामध्ये जन्मास आला तो संपूर्ण जगाला तारण देण्यासाठी, फक्त काही ठराविक लोकांसाठी नाही, फक्त मेंढपाळांसाठी नाही, फक्त ज्ञानी लोकांसाठी नाही, फक्त यहुदी आणि पर्शी लोकांसाठी नाही, तर येशू ख्रिस्त या जगामध्ये तारणासाठी आला फॉर ऑल. तो सगळ्यांसाठी, तो माझ्यासाठी आला, तो तुमच्यासाठी देखील या जगामध्ये आला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांना बदलण्यास, त्यांचं परिवर्तन करण्यास तो समर्थ आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 1 अध्याय वचन 16 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला दिसून येतं की विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, देवाचं वचन सांगतं की विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी तो देवाचा सामर्थ आहे. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकांना, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकांना तारण्यासाठी देवाचं सामर्थ तो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमचं आणि माझं तारण होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे ज्याच्याद्वारे आम्ही तारणाच्या द्वाराकडे जाऊ शकतो, अन्यथा दुसरा कुठलाही मार्ग नाही. कारण देवाने जगावर प्रीती केली, त्यांनी आपल्या पुत्राला आम्हा सर्वांसाठी दिलं, फॉर ऑल. आणि एकदाच दिलं, पुन्हा पुन्हा तो तुमच्या आणि माझ्यासाठी जन्मास येणार नाही. आम्ही दरवर्षी नाताळाचा सण आनंदाने साजरा करत असतो, परंतु मात्र देवाने जगावर प्रीती केली आणि आपल्या पुत्राला एकदाच पाठवलं. तो पुन्हा येणार आहे, परंतु यावेळेस तो तारणारा म्हणून नाही, तर तुमचा आणि माझा न्याय करण्यासाठी येणार आहेत. आणि म्हणून देव हा पक्षपाती नाही, देवामध्ये भेदभाव नाही, तो कुठल्याच प्रकारच्या लोकांमध्ये भेदभाव करत नाही. रंग तो पाहत नाही, भाषा तो पाहत नाही, संस्कृती तो पाहत नाही, गरिबी श्रीमंती तो पाहत नाही. देव हा सर्वांसाठी एकच आहे. आणि म्हणून एक स्लोगन अनेक वर्षांपासून आम्ही या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये पाहत असतो,
जीसस इज द रिझन फॉर द सीझन. येशू ख्रिस्त हा कारण आहेत या सणाचा. समारंभाचा आरंभ हा येशू ख्रिस्त आहेत. जर हा सेलिब्रेशन, हा समारंभ आहेत, जर हा नाताळ आहेत, ही आनंदाची बाब जर आमच्या जीवनामध्ये आहेत, तर त्याचा मुख्य केंद्रबिंदू हा येशू ख्रिस्त आहेत. या समारंभाचा आरंभ येशूच्या द्वारे झाला आणि तो समारंभ हा होता की आज तुमच्या आणि माझ्यासाठी तारणारा जन्मलेला आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलं पाहिजे. कारण जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल, जर त्या आनंदाची परिभाषा आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारायची असेल, तर एकच आनंद आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो पापी लोकांना तारण्यासाठी या जगामध्ये आला. तो सत्याने परिपूर्ण असा तो देव आहे. एवढंच नव्हे तर त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहेत आणि तो सर्वांसाठी आहे. आज जर आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये ऐकलेलं आहे आणि जर आम्हाला असं वाटत असेल की आज देवाच्या वचनाच्याद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये कार्य झालेलं आहे, तर हा नाताळ तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाचा असणार आहे. हा नाताळ तुमचं आणि माझं परिवर्तन करणार आहे. हा नाताळ तुम्हाला आणि मला बदलणार आहे. हा नाताळ तुम्हाला आणि मला पापातून सोडून देवाच्या क्षमेकडे घेऊन जाणार आहेत. आणि हाच नाताळ तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये नवीन जीवन देणार आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही केला पाहिजे, कारण तोच एक मार्ग आहे, तोच एक सत्य आहे, तोच जीवन आहे, त्याशिवाय दुसरा कोणीही नाही. प्रार्थना करूया आपण. देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतोस, धन्यवाद देतो, कारण तू महान परमेश्वर आहेस. प्रभू देवबापा, या वचनाच्या द्वारे तू आज आम्हा सर्वांची भेट घेतलेली आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आज या सर्वांनी हा वचन ऐकलेलं असेल, त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू देवबापा, जो मोठा आनंद सर्व जगाला झाला, तोच आनंद आम्हा सर्वांना होऊ दे. आणि तो आनंद हा आहे की आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला, आम्हाला पापांपासून सोडवण्यासाठी, आम्हाला अंधकारातून सोडवण्यासाठी. सत्याने परिपूर्ण असा तो देव, तोच एकमेव प्रभू, आणि तो सर्वांसाठी आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, या वचनाच्याद्वारे प्रत्येकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, त्यांच्या अपराधांची तू क्षमा कर, आणि प्रभू तुझ्यामध्ये त्यांना नवीन जीवन प्राप्त होऊ दे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आला आला नाताळाचा सण आला, आला आला नाताळाचा सण, सण आला. चला नाचूया, चला नाचूया, चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया. आला आला नाताळाचा सण आला, आला नाताळाचा सण आला. चला नाचूया, हो चला नाचूया, चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया. हो चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया. गाई गुरांच्या गोठ्यात जन्मला, गाई गुरांच्या गोठ्यात जन्मला. तारावया तुम्हाला आम्हाला, तारावया तुम्हाला आम्हाला. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, मानव होऊन आला. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, मानव होऊन आला. झाला आनंद या जगताला, झाला आनंद या जगताला. चला नाचूया, हो चला नाचूया, चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया, स्तुती करूया.
आनंदाने त्याची स्तुती गाऊया, जय घोषाने त्याची गीते गाऊया. आनंदाने त्याची स्तुती गाऊया, जय घोषाने त्याची गीते गाऊया. देवाचा पुत्र तो पवित्र आत्मा तो त्रैक्यातला देव तो आला. देवाचा पुत्र तो पवित्र आत्मा तो त्रैक्यातला देव तो आला. साऱ्या जगताचा आधार झाला, साऱ्या जगताचा आधार झाला. चला नाचूया, चला नाचूया, चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. आला नाताळाचा सण आला, आला नाताळाचा सण आला. चला नाचूया, चला नाचूया, चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. आला तारक जन्माला आला, प्रभू येशूचा जन्म हो झाला. चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. चला नाचूया, गाऊया स्तुती करूया. हालेलुया. नाताळ व नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या शुभेच्छा देत असताना आम्ही गीत गाऊन सर्वजण तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देणार आहोत. शुभकामना, शुभकामना सबकी है शुभकामना. शुभकामना, शुभकामना सबकी है शुभकामना. शुभकामना, शुभकामना सबकी है शुभकामना. आज की शुभ घड़ी, हैप्पी क्रिसमस. आज की शुभ घड़ी, हैप्पी क्रिसमस.
सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। वो क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस